नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। एवढी लगबग कशाची माहिती आहे? आमच्या मंगळवेड्याचा किंवा आमच्या मंगुड्याचा जे एकदम अगदी ट्रेडिशनल पारंपरिक जो उत्सवासारखा मनवला जातो शेतातला प्रोग्राम, तो म्हणजे असं सुगी। आणि ती सुगी आज आहे आमची। हरभरा झालाय काढणी। हरभरा यावर्षी आमची मोठी सुगी नाही आहे। हरभऱ्यामध्ये मी ओंजळ पण टाकलं होतं, म्हणजे अर्धा किलो दाणे टाकले। यंदाची सुगी आमची खूप मोठी नाही आहे, कारण हरभऱ्याने करडे केले होते आणि त्या हरभऱ्यामध्ये आम्ही एक ओंजळ म्हणजे साधारणतः 1 किलोला कमी असं मी ज्वारी घरातलीच टाकली होती। पण ज्वारी खूप छान आली, गाईला कडबा होईल म्हटलं होतं। आणि पक्षी थांब्याचं ते काम करतात ना, ज्वारीची ताटं टाकलं जातं हरभऱ्यात, म्हणून ते केलं होतं। तर ते करण्यासाठी सकाळी 6:30ला बायका गेले। जास्त बायका नव्हत्या लावल्या, कारण ते टीम असतं, सगळे टीम सोडून असं जास्त बायका येऊ शकत नाहीत। मग माझ्या नाशिकच्या काकी आलेत, मी माझे मिस्टर, आम्ही आमची सुगी करायला चालले। छोटी सुगी, पण माझ्या या सुगीमध्ये तुम्ही सहभागी व्हा। चला बाय 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 बाय, तिथे भेटू। आलोय आणि आता धान्याच्या राशीची पूजा करतो। इथं कशी प्रथा आहे की वेळ अमावस्येला जो मोरवा ठेवला जातो ना, मोरवा पुजला जातो, ते लक्ष्मीचं प्रतीक असतं। त्याची आज पाणी ओतून आंब्याची पानं, आंब्याच्या डहाळे आणि नैवेद्य करून नारळ त्याच्यावर ठेवून पूजा केली जाते। आम्ही एका कोपऱ्यात थोडंसं, माझ्या काकी मोडत बसलेल्या तिथंच एका कोपऱ्यात करतोय, कारण लांब एवढं जायची काही गरज नाहीये। दाखवते, ऊन खूप आहे म्हणून इथंच आम्ही पूजा करतो। सगळ्या शिवारामध्ये 2 ठिकाणी खळं करायचंय। हे सगळं हरभरे होते, तुम्हाला माहिती आहे, हरभरे आणि हे करडई। तर आता हे काकी माझ्या त्या ह्याच्यावरती स्वस्ती काढायची माझी नारळावर। तर आपण अशी ही 5 पेंड्यांची कोप केली आहे। आणि जे आता जे पहिला ढीग मोडलाय त्या ढिगाच्या धान्याच्या राशीवरती, खरं सगळ्या राशीवर करायचं असतं, पण आम्ही एका कोपऱ्यात करतोय। 2 ठिकाणी कोण जाणार? तर आता हे शेतातलाच नारळ आपण ह्या मोरव्यामध्ये पुजतोय आणि त्याला नैवेद्य, उदबत्ती दाखवायची, नैवेद्य दाखवून विहिरीमध्ये परडी सोडली जाते। तर परडी हा मार्गशीर्ष महिन्यात करतात, माझी आजी करायची। तर आपण फक्त ओटी भरणार आहे विहिरीची आज। आणि जे काही सवाष्णी आलेले असतात किंवा ज्या बायका असतात मोडणीला, त्यांना अगदी काहीच नाही जमलं तर शिरा तरी द्यायचा असतो। तर मी खीर करून आणली आहे, तर आपण त्यांना हळदी कुंकू लावून जेवताना खीर देणार आहे। माझ्या आजी हे सगळं करायच्या, ते तसंच मी चालू ठेवलंय। तर काकी पण करायला ते उचलून ठेव माझी। जरा की फोटो काढून इकडे बघून ते उचलताना। काय आता शेतकऱ्यांसारखं फक्त मागचं हे करा, मागं तो तोंड दिसत नाही बाळू। या शेतामध्ये हरभरा होता। हरभरा काढल्यानंतर 15 दिवसांनी आपण ज्वारी जी मध्ये मध्ये टाकली होती, थोडी उगून आली होती, ती काढली। एक 500 आपला कडबा झालेला आहे आणि करडईमध्ये सुद्धा 250 कडबा निघालाय। आता हे खोडणी चालू आहे। हे मी मागं राहिलेली अशी चुकून कंस गोळा करते, बघू शकताय। ही जी आहे ती आपली दूध मोगरा किंवा हुरड्याची ज्वारी हे आहे। हात लावलं केलं की निघतं, बघू शकता। याला काहीच गरज नाही आहे मशीनची वगैरे। चोळून दाखवते मी एका हाताने, नुसतं बोट लावलं तरी निघतंय ते। पण मी ज्या बिया आणल्या होत्या त्यापेक्षा खूप भरीव आणि खूप छान आहेत, अगदी जड आहेत। मी आणल्या होत्या त्या खूपच अशा पोकळ होत्या, पण त्यांनाच खूप छान आलं।
तर हे करड्याचं वाढलेलं झाड आहे, बघू शकता एकाच झाडाला किती करडे लागलेत. कासलीचं फूल. आणि हे आहे तर हे आहे पात्रीची फुलं. ही पात्रीची भाजी आहे आणि पात्रीची बी आहेत. हे आमचा दुश्मन पुढारी. किती तणांचे प्रकार आहेत बघा. याला गारवेल म्हणतात. शेडनेट आहे की त्या टाकते की दोन ठीक. तर इकडे आमच्या अंगात पंगत मस्त चालली. इकडे आम्ही केली खीर म्हणत होते आम्हाला आणि केलंय सांडग्याची भाजी. मी केली आहे यादव मावशीने आणली मेथीची भाजी. मी चपाती आणली आणि भाभीने आणले वांग. काकीने पण खूप आणलंय जेवण. काकीने तर चटण्यापासून चिगळीची भाजी आणली, शेपूची भाजी आणली. असं एवढं सगळं आणतात आम्ही मस्तपैकी जेवणार. इकडे ताणून देणार झोपणार. यादव मावशी यांना हळदी कुंकू लावलं. आज काहीतरी गोड पदार्थ करायचा असतो किंवा द्यायचा असतो. तर आता आम्ही असं सगळे अंगत पंगत करून मस्त जेवायला लागलो. इतकं ऊन लागलंय चेहऱ्याला. आम्ही आता कंस बायकांनी मोडलेली पातीवरती गोळा गोळा केली आणि आता दुपारचे वाजले 3 आणि आता आम्ही जेवायला बसलोय. आणि अशा प्रकारे आम्ही यावर्षी हुरड्याच्या बिया आता थोड्याच वेळात हार्वेस्टर मधून काढत आहे. सरप्राईज. हे मलाच ऍक्च्युली सरप्राईज होतं. इतकं छान आलं हे पीक. एकही पाऊस नव्हता. दिवाळीच्या आधी जो पाऊस झाला त्या वापशीवर लावल्यानंतर अगदी पाऊसच नाही आला. आणि आम्हाला हे मालदांडीचे प्युअर मालदांडी इतकं छान गोल गोल कणीस आहे. इतकं सुंदर ना हे आम्हाला भेटलं. इतकं जड आहे हे कणीस. याचं पुढच्या वर्षी मी 2 एकर ज्वारी करणार आहे. आणि ही आहे आपली हुरड्याचं. हे याचं एक 4 ठिके होईल असा अंदाज आहे आमचा. तर हे हुरड्याची ज्वारी म्हणजे दूध मोगरा. पण यात पण 4 प्रकार आहे कारण ज्यांनी मला दिलं त्यांचे सगळ्यांकडे वेगवेगळे होते. तर 4 प्रकारची हुरडे आहेत पण खूप टेस्टी होता. ही आणि ही फायनली ही ज्वारी टाकली होती मी ओंजळभर. ते एक 4 ठिके होईल एवढं होईल. आणि त्या साईडला तिकडे जो कडबा दिसतोय ना ह्या कडब्याला एक 5-7 ठिके होईल असा अंदाज आहे. बघू आता थोड्या वेळात रिझल्ट कळेल. पण सगळ्यात मला मालदांडी एवढी आवडली, एवढी पांढरी शुभ्र आणि अगदी जुनं बेणं मला भेटलं. याचा आनंद होतोय. खूप छान. या मालदांडीचं मी खूप म्हणजे प्रमाणात बियाणं तयार करणार आहे आणि एक ब्रँडच तयार करायचा असा विचार आहे. बघूयात. माझ्या लहानपणी हे मी पाहिलं होतं. खूप शोधायचे अगदी थोड्या ह्याच्यापासून. एकाने मला दिले हे बिया आणि मी बघा नाही असं चोळून दाखव ना मोत्याच्या दाण्यासाठी. असं थांबा असं करा की चोळून द्या की. तरी बघू शकताय तुम्ही ही मालदांडी ज्वारी. आणि एकाला 5-5 कंस लागली होती विशेष म्हणजे देशी. चला थोड्याच वेळात आपण करतोय. काय म्हणलं ते येतोय ना. आता आमची मशीन आली आहे बरं का. त्याचा काही खोळंबा झाला होता. 2-3 खळी आहेत. आमचं तर छोटं आहे पण 2-3 खळी शेजारी पण आहेत ते पण करणार आहेत. तर चला आता मशीन तर आले फायनली. आम्ही सगळे खूप थकलोय. आम्हाला चहाची गरज आहे. घरी जाऊन पटकन आंघोळ करून
आम्ही पहिले चहा घेणार आहे. तर बायका पण कंटाळे. सूर्य मावळतीच आलाय बघतोय का? दिसला का सूर्य? सूर्य कुठे दिसतोय? हा दिसला 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 झाडांच्या मध्ये सूर्य. सूर्य मावळायला लागलाय. 5:30 वाजून गेलेत. चला आता पटकन ठेवते मी. थोडस दाखवणार आहे शूटिंग. रिझल्टचा दिवस. नाही नाही होतं का म्हणलं. पुढच्या वर्षी आणलं कुंकू बाळा. कुंकू आणलं का? लाव मग लाव चला. शोर थांब बरं. ऐका हे बियाला ज्वार आहेत बरं का. व्यवस्थित करा. थांबा म्हणले की थांबा बरं का. सगळं बियासाठी आहे. शौर्या मिक्सिंग. तुम्ही जावावर त्याच्याकडं. मग आता काय एवढं काय करू आम्ही. चांगलं दिसतंय का? अजिबात माझं काढायचं. खाली मोठी असते खाली गेला माणूस वर येत नाही म्हणून फोटो दाखवायला लागले ती. खाली मोठी असणार माणूस फक्त हे बड्या किती तर उभा की माहिती पोत तर उभा राहा की पोत. माझ्याकडे कॅमेरा नाही नाही मी काढते यांचं काढते. असं काय ना समोर. तो पण चिखलानी रडबड लावलंच एक काल कुठं फेकला माकडा. पाठी भर ले लिए शौर्य. मदतीला आले. संध्याकाळची वेळ झाली पण काम पटकन झालं. कुरड्याची ज्वारी आणि आपल्याकडे दगडी ज्वारीची होती माल दांडी. आपण सगळं वेगवेगळं हार्वेस्टिंग करून घेतलं. एवढी सगळी टीम आली आहे. आता चला दुसऱ्या साईडचं करून काकांच्यात पण जायचंय. काका मावशी दाखव तिला.
दाखवतो का एंजलला